पुण्यामध्ये युवक काँग्रेसने हिट अँड रन या प्रकरणावर अनोखी निबंध स्पर्धा आयोजित केली होती। पुणेकरांनी या स्पर्धेला भरभरून प्रतिसाद दिला। या स्पर्धेच्या माध्यमातून नागरिकांनी त्यांच्या भावनाच व्यक्त केलेल्या आहेत। पुण्यात रस्त्यावरच भरवण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत सर्व वयोगटातील स्पर्धकांनी सहभाग घेतला। ज्या ठिकाणी मस्तवाल अग्रवाल बिल्डरच्या मुलानं दोघांना धडक दिली होती त्याच ठिकाणी ही स्पर्धा भरवण्यात आली होती। या निबंध स्पर्धेत एकूण 10 विषय होते। रस्त्याच्या कडेला टेबल आणि खुर्च्या स्पर्धकांना उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या। हिट अँड रन प्रकरणानंतर पुणेकरांनी मोठ्या प्रमाणात त्यांचा संताप व्यक्त केला होता। त्यामुळे युवक काँग्रेसने प्रशासनाच्या डोळ्यात अंजन टाकण्यासाठी उपहासात्मक अशी ही निबंध स्पर्धा आयोजित केली। माझं तरी मत आहे, जेन्युइनली मला असं वाटतं की अजिबात कायद्यासमोर समानता राहिलेली नाहीये। गरिबांसाठी वेगळा न्याय, श्रीमंतांसाठी वेगळा न्याय। मी आज एक सर्वसामान्य घरातून येते। जर हेच आमच्याकडून, माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील एखाद्या तरुणाकडून घडलं असतं तर आम्हाला कोणत्या प्रकारचा न्याय पोलीस प्रशासनाने किंवा या न्याय व्यवस्थेने दिला असता। माजी नगरसेवक अजय भोसले जरी आमच्या परिवारातले संघटित नसतील आणि शिंदे गटाचे असतील तरी त्यांच्यावर गोळीबार झाला होता, पुणेकरांना माहिती, आणि त्यांनी वारंवार या पोलिसांना तक्रारी दिल्या होत्या। पण त्या तक्रारीची दखल आता घ्यायला लागलेत। म्हणजे आता पुणेकर जागृत झालेत आणि अशा पद्धतीने जर गँगस्टारवाला जर बिल्डर पुण्यात असेल, अनेक मृत्यू त्यांनी घडवलेत, अनेक जमिनीचा त्यांनी गोरगरिबांच्या जमिनी गिळलेल्या आहेत। निबंध स्पर्धेसाठी एकूण 10 विषय देण्यात आले होते। माझी आवडती कार, दारूचे दुष्परिणाम, माझा बाप बिल्डर असता तर, मी खरंच पोलीस अधिकारी झालो तर, अश्विनी आणि अनिशचे मारेकरी कोण, माझ्या स्वप्नातील पुणे शहर असे विषय निबंध स्पर्धेसाठी स्पर्धकांना देण्यात आले होते। स्पर्धेसाठी नेमके हेच विषय का निवडले गेले असा प्रश्न आयोजकांना विचारल्यावर त्यांनी दिलेलं उत्तर आता पाहूयात। गोरगरीब जनता आहे आणि जे श्रीमंतांचे लोक आहेत, म्हणजे श्रीमंत आहेत, बिल्डर लोक आहेत, तर त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक आहे? त्यांना न्याय व्यवस्था कोणत्या पद्धतीने न्याय देते, आपल्याला कोणत्या पद्धतीने न्याय देते? एखाद्याने जर ऍक्सिडेंट केला, 2 निर्जीवांचा जर जीव घेतला तर त्यांना शिक्षा म्हणून निबंध लिहिला होते। निष्पापांना त्यांना शिक्षा म्हणून त्यांना निबंध लिहिला होते। तर निबंध ह्याच्यासाठी लिहितोय की येणाऱ्या पिढीने ते निबंध, म्हणजे त्यांनी त्यांची भावना व्यक्त करावी। हो, स्पॉट समोर आहे, त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त करावं, त्यासाठी निबंध स्पर्धा केली। निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवणाऱ्याला तब्बल 11,000चं बक्षीस मिळणार आहे। एकंदरीतच या निमित्तानं प्रशासन आणि व्यवस्थेचे डोळे उघडावेत एवढीच माफक अपेक्षा आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे।